चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भोगीची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे वरण, वांग, परत गाजर आणि हरभरा, वटाणे आणि शेंगदाणे हे असं मी सगळं थोडं थोडं सोलून घेतलेलं आहे. आणि चला कढई तापवते, त्यात 2 चमचे तेल घालते आणि मग मोहरी जिरे तडतडले आहे. त्यात कांदा टाकते. कांदा थोडा वेळ जरा चांगला भाजून घेते गोल्डन रंग येईपर्यंत. मग मी त्यात थोडं टॅमॅटो टाकते, 1-2 चिरलेले टॅमॅटोसुद्धा आपण कांद्याबरोबर जरा छान भाजून घेऊया. त्यात चिमटभर मीठ टाकूया, म्हणजे कांदा टॅमॅटो लगेच भाजील. आणि मग हळद, जरा हिंग असं टाकून घेते. एकसारखं सगळं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण. नंतर त्यात आपण सोडलेले सगळे जिन्नस आपण घालूया. वटाणे, हरभरे, वरणा असं सगळं भाजून घेऊया. परत एक वाफ काढून घेऊया त्याला. असंच एकसारखं भाजत ठेवायचं. थोडा वेळ जरा थांबूया. नंतर मी गाजर टाकते त्याच्यात. गाजर ही आपण त्याच्याबरोबरच जरा भाजून घेऊया. शेंगदाणे आणि छोटे वटाणे ते पण सोलून घेतलेले आहेत इथे मी थोडे. आणि नंतर वांगी आपण बारीक फोडी करून त्यात चिरून टाकूया. हे सगळं व्यवस्थित चांगलं भाजून घेतलं ना, एक वाफ काढायची आणि त्याच्यात चटणी, आपल्या आवडीनुसार मीठ, साखर जरा घालायचं. जरा मी गरम मसाला पण टाकत आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण घालत आहे. सगळे एकसारखं भाजून घेऊन एक 15-20 मिनटं ह्या भाजीला शिजायला लागतील. तेवढ्यात ही भाजी खूप छान लागते, भोगीची भाजी. आणि बघा, मी आता असं हे करून जरा ताट झाकून ताटावर जरा गरम पाणी घालते. आणि गरम पाणी झालं ना, मग त्या भाजीत ओतायचं. एक कमीत कमी 15-20 मिनटात लगेच ही भाजी तयार होते. नंतर मग थोड्या वेळानं बघते. भाकऱ्या पण करून घ्यायच्या आहेत मला. आज भोगी आहे, त्यामुळे तुम्ही पण कशा पद्धतीनं भाजी करता हे मला नक्की सांगा. त्या व्हिडिओ मध्ये काय आलेलं नाही जास्त. बघू आता आपली भाजी कुठपर्यंत शिजत आलेली आहे. थोडा वेळ लागेल अजून. चला मग झाली भाजी तयार. लास्ट जरा कोथिंबीर फिरून घेऊया आपण. कोथिंबीर ही चवीला छान असते. आणि भाजी आपली बघा झन्नाट झालेली आहे. चांगला कलर सुद्धा आलेला आहे. भाकऱ्या मी इथे करून घेतलेल्या आहेत. लगेच नैवेद्य काढायला घेते. चला भाजी झाली आहे तयार. इथं 2 भाकऱ्यांचाच मी नैवेद्य दाखवते देवाला. वरण वांग्याची भाजी खूप मस्त दिसत आहे. तीळ लावून केलेली भाकरी बाजरीची, गरमागरम मेथीची भाजी. आणि मी इथं खिचडी केलेली आहे डाळ घालून. दही आणि खिचडी खूप छान लागते. मग आपण आपल्या नेहमीप्रमाणे कांद्याची पात, गाजर, आपल्याला आवडीनुसार तिळगुळ, रेवड्या असं आपण घेऊ. हळदी कुंकू लावून घेऊ. आणि तुम्हालाही सर्वांना भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ ह्या, गोड बोला. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.